माझं नाव सुजित मधुकर कुठले आहे. मी नागपूरलाच राहतो. माझी वाकी येथे 0.20 एवढी जमीन आहे. वाकी दर्ग्याला लागून आहे. 1982 साली ही जागा घेण्यात आली. ही जागा तिथे येणाऱ्या म्हणजे वाकी इथे ऊस भरतो, त्या ऊसच्या वेळेस तिथे येणाऱ्या भावी भक्तांसाठी तिथे सोय व्हावी, इलेक्ट्रिक, पाणी, राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी आम्ही तिथे संस्था ताज आश्रम सेवा समिती वाकी या नावाने एक संस्था निर्माण केलेली आहे. ती संस्था चॅरिटीमध्ये आम्ही नमूद केलेली आहे आणि त्याचं आमच्याकडे रजिस्ट्रेशन पण आहे. 1982 साली घेतलेल्या जागेमध्ये आम्ही 4दा मोजणी केलेली आहे. 1996 2013 2023 आणि आता ही मोजणी करता पुन्हा आम्ही टाकलेली आहे. हर मोजणीच्या वेळेस तिथे जागेमध्ये तफावत आढळून येत आहे आणि कप्रमध्ये सुद्धा तफावत आढळून येत आहे. तेथील राजकीय तेथील जे डहाके, प्रभाकर डहाके आणि त्याचे कुटुंबीय जे लोक आहेत हे तेथील मोजणीच्या वेळेस तिथं हस्तक्षेप करतात आणि हस्तक्षेप करून हर वेळेस कप्रत आणि तिथे मोजणीमध्ये जी शीट तयार होते त्या शीटवर आणि कप्रतमध्ये दोन्हीमध्ये खूप तफावत आढळून येत आहे. वारंवार आम्ही याच्या विरुद्ध भूमिलेख ऑफिस सावनेर यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्यानंतर आम्ही अपर आयुक्त महसूल मंत्र्यापर्यंत सुद्धा गेलेलो आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला तिथे कोणत्याही प्रकारची दाद मिळालेली नाही आहे. तुम्ही कोणाकडनं शेतजमीन घेतली कधी आणि त्यावेळेस तुम्ही ती मोजून घेतली होती का? आम्ही ही जागा 1982 साली विकत घेतलेली होती. ती जागा बागडे म्हणून एक गृहस्थ होते त्यांच्याकडूनच विकत घेतलेली आहे. त्यावेळेस त्याच्यात 0.20 साली जागा तेव्हा विकत घेण्यात आलेली होती, पण त्यानंतर त्यावेळेस ती जागा आम्ही 1996 मोजून घेतली. तर त्यावेळेस ती जागा आमची 0.20 जागा पूर्ण भरत होती. हे तुमचा आरोप कोणावर आहे? काय तुमचं मत आहे की जमीन जे हडपण्यात येत आहे असे प्रकार तिथे तुमचंच नाही, इतर काही 25-26 लोकांचे आलेले आहेत, थेट आरोप कोणावर आहे? आमचा थेट आरोप वाकी दरबारचे अध्यक्ष जे आहेत प्रभाकर डहाके आणि त्यांचं कुटुंब यांच्यावर आहेत. या लोकांना तिथल्या राजकीय पुढाऱ्यांचा आणि ज्याच्याकडून आम्ही जागा घेतली या लोकांचे सहकार्य असल्यामुळे ते तिथल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना त्रास देत आहे आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती तिथे गावातील सरपंच असल्यामुळे त्यांना संपूर्णपणे तिथली जीही माहिती आहे ती सर्व माहिती त्यांना तिथून मिळते. म्हणजे सरकारी माहिती जी या जागेबद्दलची संपूर्ण माहिती त्यांना मिळते आणि हे लोक वारंवार तिथला म्हणजे मोजणी करतात आणि मोजणी करून एक व्यक्तीला टार्गेट करून तिथल्या शेतकऱ्यांच्या हळूहळू बळकवण्याचा प्रयत्न करतात. सुरू आहे मोजणी जरी एकदाच होते, ऑपरेशन घेतलं जातं, त्यानुसार मोजणी केल्या जात आहे, पण वारंवार मोजणी होत नाही. मग मोजणी झाल्यानंतर ती हद्द कायम करून तुम्ही ती शेतजमीन आपल्या ताब्यात घेतली होती? सर, आपण 1996 जी मोजणी केली होती त्या मोजणीमध्ये आपण तिथे कंपाऊंड केलेलं होतं. ते तारेचं कंपाऊंड त्यांनी आमच्या तिथे अस्तित्वात नसताना ते मोडून काढलेलं कंपाऊंड पुन्हा उद्ध्वस्त केलं त्यांनी तेव्हा. त्यानंतर 2013 आम्ही पुन्हा मोजणी केली. त्यावेळेस पोलीस बंदोबस्तापासून सर्व आम्ही घेतलेलं होतं. त्यावेळेस आम्ही तिथे कंपाऊंड केलं आणि काहीतरी 2 जवळपास जागा आम्ही वहिवाटीसाठी सोडलेली होती. तर त्यांनी त्याचा फायदा उचलून जसं मोजणी कप्रत बनते त्या कप्रतमध्ये त्यांनी पुन्हा म्हणजे अशा प्रकारचं छेडछाड केली त्याच्याबरोबर की त्याची जागा आम्ही तिथेही कमी करण्यात आली आमची जागा आणि त्याप्रमाणे तो नक्षा बनवण्यात आला, कप्रत बनवण्यात आलेली आहे. ते कप्रत बनवण्याच्या आधी जेव्हा तुमची मोजणी होते तेव्हा जागा बरोबर दाखवण्यात येते तुम्हाला आणि त्यानंतर कप्रत झाल्यानंतर ती जागा त्याच्यावर थोडीशी वेगळी असते. अधिकाऱ्यांची साठगाठ आहे यामध्ये? सर, होतं काय की प्रत्येकदा जेव्हाही मोजणी होते त्यावेळेस जागा तिथेही कमी भरवल्या जाते वारंवार. आता सरांनी जसं म्हटलं की बा मोजणी एकचदा होते, पण आम्हाला जेव्हा जेव्हा कमी जागा आढळते त्यावेळेस आम्ही वारंवार मोजणी करतो. असं 4दा झालेलं आहे आणि कप्रत आमच्यासमोर बनत नाही. कप्रत ही ऑफिसमध्ये बनते, त्यावेळेस त्या कप्रतवर तफावत असते आणि त्याच्यामध्ये फरक असतो. पण मोजणी करायला येताना म्हणजे ढवळाढवळ करतात, टाळाटाळ करणे, त्यांना अधिकाऱ्यांचा पण पूर्णतः सहयोग असतो. अधिकारी
इव्हन तिथे असलेले जे राजकीय पुढाऱ्यांना फोन झाल्यानंतर तिथले जे 10 कुटुंब आहे ते भाऊ वगैरे येऊन पूर्ण म्हणजे आमच्यावर म्हणजे असं करतात की झगडा होण्यापर्यंत भांडण होईल या प्रकारे गुंड प्रकारे ते तिथे हे करतात. त्याच्यामुळे आम्हीही काही करू शकत नाही. मी तिथे पण मुंबईला गेलो होतो. तिथे काही प्रकारचा आम्हाला आता कोणतंही उत्तर किंवा आम्हाला मोजणी करून आमची जमीन मिळालेली नाही आहे. आमच्याजवळ रजिस्ट्री आहे, संस्थेचं रजिस्ट्रेशन आहे, मार्किंग झालेली जागा होती पण ती आता कमी होत आहे. असं हे सर्व करून आणि इव्हन नागपूरला भू अधिकारी जे आहेत तिथे त्यांच्याकडे कमीत कमी आम्ही आठवड्यात नाही एकदा असं करता आम्ही 3 ते 4 महिने तिथेही पाणी भरलेलं आहे. त्याचंही आमच्याजवळ पूर्ण एक्नॉलेजमेंट आहे. असं कमीत कमी 20 ते 22 आहे. परंतु होतं असं आहे की आता ते सर्व कंटाळलेले आहे. अधिकारी जर त्यांच्याकडनं असल्यामुळे आणि ते इथेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला हा पुढाकार घ्यावा लागला. अवश्य पोलिसांकडे हा विषय मांडला. आपण कधी पोलीस स्टेशनमध्ये गेलो? पोलीसमध्ये पण याची कंप्लेंट आहे, त्याचं पण एक्नॉलेजमेंट आमच्याजवळ आहे. पोलिसांची मदत नाही, कोणत्याच प्रकारे कोणतेही ते म्हणजे परिस्थिती आम्हाला मिळालेली नाहीये. फक्त हा बोला ना. पोलीस अधिकाऱ्यांकडनं आम्ही जेव्हा तिकडे मोजणी असताना आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना तिथे पोलीस स्टेशनला पैसे भरले आणि तिथनं आम्हाला 2 पोलीस मिळतात. पण तेही येऊन फक्त बसून असतात. ते जे काही करतील त्याच्यात शेवटीच्या क्षणापर्यंत तेही मध्यस्थता करत नाही. भांडण एकदम जास्त रंगाता येईल त्यावेळेसच ते त्याच्यामध्ये एंट्री करतात. काय म्हणतो मॅडम? आम्हाला आमच्याजवळ जी रजिस्ट्री आहे त्याची तितकी जागा आम्हाला मोजून सरकारने शासनाने द्यावी. हा बोला ना. व्यक्तिगत पडतवलेली आहे की संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून बळकवण्याचा प्रयत्न? संस्थेच्या माध्यमातून ते बळकवण्यात येत आहे पण पुढाकार तेच घेतात. अशी किती अशी जमीन हडपण्यात आलेली आहे तुमचे तलावा म्हणजे असं काही आकडा वगैरे आहे का? तुमची किती जमीन हडपली? सर आता आमची 20 आर होती इतकं आम्हाला माहित आहे. आता कोणाची किती हडपलेली आहे हे माहित नाही पण आमची कमीत कमी तिथे 5 आर पर्यंत ती जागा कमी झाली. संस्थेच्या नावाने आहे मॅडम. तिथे पण केलेली आहे. तिथनं पण आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. त्या कारणास्तवच आम्ही हे पूर्ण प्रकरण तुमच्या समोर मांडतोय. आहे इतरही लोक आले तर तुमच्यासोबत जिल्ह्याची जमीन वगैरे? आता तर कोणीच आलेले नाहीये. फक्त आम्ही एका संस्थेकडनं आलेलो आहोत. पण जे बाकीचे जे आहेत ते थकलेले आहेत, ते हारून गेलेले आहेत. शासनाच्या समोर त्यांनी पूर्ण म्हणजे हात टेकलेले. या संदर्भात डहाकेशी तुमचं बोलणं झालं कारण त्यांचं काय मनोगत? आम्ही समजवून किंवा सभ्यतेने हा प्रकार हाताळायचा आम्ही विचार केला परंतु त्यांचं ते जे भांडणाची वृत्ती आहे गुंड प्रवृत्ती असल्यामुळे आम्ही त्यांच्या समोर आम्ही पण हात टेकले आज म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे. तुमची एकंदरीत जागा किती आहे? त्याच्यातून किती जागा प्रत्येक आहे? आमची 20 आर जागा आहे संस्थेची. पॉईंट 20 आर जागा आहे आणि त्याच्यातनं 5 ते 6 आर कमी झालेली आहे. आता आमचं तिथे जे आहे त्याच्यावर आमचं जे आता पोझिशन आहे तिथे त्याच्यातनंही त्यांनी तोडायचं म्हणजे लेखी आणलेलं आहे. तर ते आमच्याजवळ 16 आर वगैरे होतं तर त्याच्यातनंही तोडायचं म्हणजे ते कंपाऊंड वगैरे तोडायचं, हे तोडायचं, ते तोडायचं, रस्ता नाही आहे. हे सर्व प्रकार आमच्यासोबत आता तिथे घडत आहे. आदेश कुठून अधिकाऱ्यांकडनं भू अधिकाऱ्यांकडनं ते घेऊन येतात सावनेरमधनं आणि त्याच्याच मार्फत ते सर्व होऊन राहिलं. इव्हन इतकंच नाही की जे मोजणी होतं किंवा हे जे काही प्रकार झाले एकत्रीकरणाचं एक त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर हे करत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला कोणालाही तिथे बोलावलेलं नव्हतं. हे परस्पर करण्यात आलेलं आहे. तुम्ही 0.20 आर तुम्ही जमीन आहे असं म्हटलं. हा
0.5 आर तुम्ही बोलला 0.5 आर कमी करत आहे. तुमची जमीन सरकली असेल तर तिकडे बाजूला मिळाली नसेल का ती तुम्हाला? चारीकडनं कुठेच जमीन नाहीये, चारीकडनं नाही. जर सरकली असती तर आम्हाला 20 आर मिळाली असती, इकडनं तिकडे झालं असतं कंपाऊंड. इतका पैसा म्हणजे तिथे लावून आम्ही कार्यक्रम आमचा पूर्ण चालू ठेवला असता, पण आमची 20 आर जागाच नाही, आम्हाला तीच मिळत नाही. न्यायालयात